तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आत्ताच तुम्ही बघितलं असणार की सकाळी मी एक व्हिडिओ केला होता की रिझल्ट लागणार आहे आज. तर बघितलं मित्रांनो रिझल्ट लागला की नाही. मी जे अपडेट दिले मित्रांनो एकदम रेग्युलर अपडेट दिलेले. तर बघा तुम्ही रिझल्ट लागला आहे आज. तर रिझल्ट चेकआउट करा लवकर. लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंकवर क्लिक करा आणि आपला रिझल्ट बघा नक्की. तर माझा रिझल्ट सगळे वाट बघत असणार की ओमचा रिझल्ट काय लागला आहे. तर माझा रिझल्ट मित्रांनो सांगतो तुम्हाला. हा माझा रिझल्ट आहे, बघू शकता तुम्ही. 8.70चा आपला पॉईंट राहिलेला आहे मित्रांनो. तर यूट्यूब करून व्हिडिओ बनवून त्यानंतर भरपूर स्ट्रगल, तुम्हाला माहीत नसेल सोपं नसतं मित्रांनो. व्हिडिओ बनवायचं म्हणजे इझी नाही दादांनो, भरपूर मेहनत असते, एडिटिंग करावं लागते. तर हे सगळं करून त्यानंतर स्टडी वगैरे करून सगळं एकदम अपडेट क्लिअर झाला मित्रांनो. आता म्हणजे कोणी काही बोलणार नाही आता की व्हिडिओ कशाला बनवतो, काय करतो. तर बरोबर आहे की नाही. आणि आता ज्यांना कोणाला रिझल्ट बघता येत नसेल तर मी सोपी ट्रिक सांगतो मित्रांनो. एकदम 1 मिनिटामध्ये सांगतो की ती रिझल्ट कसा बघायचा. एकदम सोपी ट्रिक आहे आणि एकदम भारी लिंक आहे मित्रांनो. एका क्लिकमध्ये रिझल्ट दिसणार. तर बघा आता क्रोमवर यायचं, पहिली गोष्ट क्रोमवर या. तर बघा आता क्रोमवर आल्यानंतर SPPU रिझल्ट सर्च करायचं मित्रांनो. SPPU रिझल्ट्स. तर SPPU रिझल्ट सर्च केल्यानंतर बघा इथं भरपूर साऱ्या वेबसाईट येतात. तर खाली यायचं फक्त एक रिझल्ट नावाची वेबसाईट बघा, नुसती रिझल्ट्स. तर तिच्यावर क्लिक करायचं. ही वेबसाईट 1 नंबर आहे मित्रांनो. लवकर रिझल्ट तुमचा दिसेल, जास्त टाईमपास पण होणार नाही मित्रांनो. आणि याच्यानंतर मध्ये आल्यानंतर बघा आता मध्ये आल्यानंतर ऑनलाईन रिझल्ट आहे, तिथं क्लिक करायचं तुम्ही. ऑनलाईन रिझल्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता अशी वेबसाईट येते मित्रांनो. त्यानंतर इथं BIT वर जायचं सरळ. इथं बघा BIT. आता बघा BIT B 2019 क्रेडिट पॅटर्न. तर याच्यावरती क्लिक करायचं. गो फॉर रिझल्टवर क्लिक केल्यानंतर बघा आता इथं समोर सरळ एक पेज ओपन होतं. तर आलं बघा एंटर सीट नंबर. तर आपला सीट नंबर टाकायचा आणि एंटर मदर नेम टाकायचं आणि त्याच्यानंतर सरळ चेक रिझल्ट करायचा. आणि मित्रांनो मम्मीचं नाव आपल्याला टाकायचं आहे. तर ज्याचं पूर्ण नाव असेल तर पूर्ण नाव टाका, नाही तर मग फक्त मम्मीचं नाव. जे आपल्या रिझल्ट जे आपल्या हॉल तिकीटवरती असतं कन्सिडर तेच टाकायचं. नंतर परत चुकीचा रिझल्ट येईल आणि इथं सरळ चेक रिझल्ट करायचं. आता बघा तर बघा आपला रिझल्ट आलेला आहे मित्रांनो. इतक्यात रिझल्ट येतो मित्रांनो. इतकी फास्ट वेबसाईट आहे ही, भरपूर फास्ट. भरपूर लोकांना माहीत नसेल तर ह्या वेबसाईटवर जा मित्रांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि क्लिक करा आणि बघा आपला रिझल्ट. तर असा होता मित्रांनो हा व्हिडिओ. तर डाउनलोड झाला आहे रिझल्ट. तुम्ही बघू शकता माझा रिझल्ट. तर बघा आपला आणि असा होता मित्रांनो हा अपडेट. तर ज्याला कोणाला हा अपडेट आवडला असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण नवीन अपडेट्स घेऊन येत असतो मित्रांनो तुमच्यासाठी. तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये.